गावच्या भुसावळमध्ये सिंधी समाजाच्या चेटीचंद कार्यक्रमामध्ये दोन कट्टर विरोधक एकत्र. मंत्री संजय सावकारे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संतोष चौधरी यांनी एकत्रित येत केला जल्लोष साजरा. अजित पवार मृत्यू प्रकरणामध्ये मोठी घडामोड. बारामती तहसीलदारांकडे चौकशीसाठी अर्ज दाखल. इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अध्यक्ष हेमंत पाटील यांचा हा अर्ज. चंद्रपूर महानगरपालिकेच्या 672 कोटींचा अर्थसंकल्प मनपा स्थायी समितीकडे केला सादर. पुढील बैठकीत मंजुरीची शक्यता. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज नागपूर दौऱ्यावर. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आज नागपूर दौऱ्यावर. भारतीय युवा संसद 29व्या उद्घाटन समारंभात होणार सहभागी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणाऱ्या खटल्यात सरकारनं तपासले साक्षीदार. या प्रकरणी नागपूर सत्र न्यायालयात कालपासून सुनावणीला सुरुवात. नागपूर जिल्ह्यातील विविध मुद्द्यांवरून पालिकेची सभा गाजली. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षिततेमुळे तीव्र नाराजी व्यक्त. संबंधित सर्व तक्रारी 15 दिवसात मार्गी लावण्याचे निर्देश. नागपूर पालिकेच्या सभापतीपदी इतर पक्षांची वर्णी लागू नये म्हणून भाजपची खेळी. भाजपकडून झोन निहाय प्रभाग रचनेमध्ये बदल. भाजपकडे बहुमत असल्यानं सभापती होण्याचा मार्ग आता मोकळा. रुपाली चाकणकरांनी दिला राजीनामा उशिरा दिला. राष्ट्रवादीने चाकणकरांना पक्षातून काढून टाकलं पाहिजे. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल. अंधश्रद्धेपासून दूर राहावं असं माझं मत. चाकणकरांना तिकडे कोणीतरी घेऊन गेलं असेल. पोलीस चौकशी सत्य बाहेर येईल. मंत्री छगन भुजबळ यांनी केलं मत व्यक्त. रुपाली चाकणकरांनी आरोप झाला तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता. अजून भरपूर मंत्र्यांचे राजीनामे यायला पाहिजेत. अशोक खरात प्रकरणी काँग्रेसच्या नेते यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.